बाहेर फिरते, तू बाहेर जाते, पण मला काहीतरी करून दाखवायचं होतं, कारण माझ्या सगळ्या बहिणींना मुक्तीवर आहे. मलाही वाटत होतं की माझं काहीतरी अस्तित्व करावं. मी तिथून सुरुवात केली. सर मला रोज शिवा द्यायचे, तरी पण मी ऐकत नव्हती. जेव्हा जेव्हा बाहेर जायची, गावातले लोक भडकवून द्यायचे, अरे तुझी बायको इथं दिसली, तुझी बायको तिथं दिसली. असं करून करून बरेच दिवस निघाले. निघाल्यानंतर मी लक्ष नाही दिलं, कारण की मला काहीतरी करायचं होतं. निघता निघता निघून गेले दिवस, आणि एक दिवस सरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, आणि जसं जसं सर मला सांगत गेले, आता RTP आहे, आता इथे प्रोग्राम आहे, इथे GTS आहे, इथे हे आहे, मी एकही प्रोग्राम सोडलेला नाही. बघा, माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा मी प्रोग्राम सोडलेला नाही, कारण की असा एक टर्निंग पॉइंट होता जीवनातला की माझ्या मुलासाठी मी 16 लाख रुपये भरले होते एका ठिकाणी, आणि त्यावेळेस शून्य झाले होते. शून्य म्हणजे जगावं की मरावं मला माहिती सुचत नव्हतं. ज्या ज्या लोकांनी मला पैसे दिले होते ते लोक माझ्यासोबत आज गाडीत आलेले आहेत. ज्यांनी मला अंगठी दिली, कोणी मंगळसूत्र दिलं, कोणी मला पैसे दिले, असे लोक माझ्यासोबत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी माझं काम चालू केलं. 16 लाख रुपये गेले, चालू आहे. पण परमेश्वराची कृपा की देव तर नाही, पण देवाच्या स्वरूपात माझ्याकडे सर आले आणि झिरोतून हिरो बनवलं मला त्यांनी. त्यांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला. बिझनेस काय नाही माहिती मला फक्त एवढं माहिती आहे की जो देव माणूस मला सांगते ते माझ्यासाठी लक्ष्मण रेखा आहे. मग त्याच्यानंतर ते काय आहे काय नाही ते मला गड्ड्यात नेऊन टाकणार की ते मला काय करणार, मला काही लेणं देणं नव्हतं. मला एकच दिसत होतं की जो मला गड्ड्यात नेऊन टाकणार तो मला काढणार, तो एवढा मला विश्वास करता करता मला आज इथपर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. मॅडमने मला फक्त 5 मिनिटं दिलेली आहे. माझी स्टोरी भरपूर आहे, पण आज मॅडमने मला हळूच सांगितलं, मॅडम लवकर करा. तर बघा, माझी इमोशनल स्टोरी आहे, त्याच्यामुळे ती लवकर संपणार नाही. तर असं करत करत आले आणि आज STC बनून तुमच्या समोर आहे. इथून अचिव्हमेंट करण्याची पुनश्च एकदा संधी घेते आणि प्रण घेते की लवकरात लवकर माझी रँक RTC कशी बनेल असं मी आश्वासन माझ्या अप्लायन्स लोकांना देते. आणि माझी इथे जे टीम बसलेली आहे, माझ्या सोबत मी त्यांचं पण अचिव्हमेंट करून दाखवणार, हे त्यांना मी हे शब्द देते. आणि बघा, या बिझनेसची ताकद, लोक म्हणतात पैसा येत नाही, पैसा येत नाही. खरंच सुरुवातीला पैसा येत नाही, पण पैसा येणं जेव्हा चालू होते ना, तर पाठबुकाला सांभाळत नाही. तेव्हापासून मी झेडपीची स्टार बनले, असा एकही हप्ता नाही की माझ्या अकाउंटला पैसे आले नाही. प्रत्येक हप्त्याला 20,000 28,000 मला पैसे येतात. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी काम केलं. पाणी फाउंडेशनमध्ये काम केलं, दीपशिकामध्ये केलं, पाणलोटमध्ये केलं, ज्वाला स्वराज भाग 1 मध्ये केलं, ज्वाला स्वराज भाग 2 मध्ये केलं, MSRLM मध्ये सुद्धा 30,000 रुपयाचा जॉब करत होते. 30,000 रुपयाचा जॉब करता करता मी हा बिझनेस केला. कारण माझा ऑफलाईन नोकरी करत असताना जेव्हा हा बिझनेस करू शकते, तर मी का करू शकत नाही, म्हणून स्टार्टअप केला. आणि सुट्टीने तेही सांगू इच्छिते, सकाळी जेव्हा घर सोडते तेव्हा माझी आई सासूसारखी मला विचारते, बाई संध्याकाळी लवकर येशील का घरी? मला सासू नाही, पण माझी आई म्हणजे माझ्यासाठी सासू आहे, कारण की माझा हिशोब घेते. आज माझी आई बसलेली आहे, कारण की तिचे पण डोळे उघडणार की माझी मुलगी जे करते ते खरं आहे की खोट आहे, बरोबर आहे की नाही. तर माझी अशी जर्नी आहे, भरपूर मोठी जर्नी आहे. मॅडम बघत आहे. तर मी माझ्या टीमला सुद्धा तन मन धनाने जेवढं माझ्यासाठी काम होईल मी तेवढं त्यांच्यासाठी करायला तयार आहे. तर मला 100% द्यायला तयार आहात? तर मी त्यांच्यासाठी रात्रंदिवस वर्क करणार. आणि आज आमच्या इथे महागुरू पण आहेत, आमचे चीफ गेस्ट बसले आहेत, त्यांना सुद्धा नमस्कार धन्यवाद करते. त्याचप्रमाणे आमचे PPO ग्रुपचे फाउंडर विनोदजी बाकेवार सर यांना सुद्धा धन्यवाद करते. आणि ज्या GTSला मी सुरुवातीला गेले होते, पंकजजी वडेट्टीवार सर, त्यांना सुद्धा मी धन्यवाद करते, कारण त्यांचं GTS संपेपर्यंत मी उठली नाही.
माझे सर उठून पांढऱ्यावर जाऊन खरा चुकून आले. पण मी ना पंकज वडेट्टीवार सरांचं जे ज्ञान होतं ते शेवटपर्यंत घेतलं. आणि एमआरएफची ताकद सांगतो, माझा मुलगाही बिघडलेला होता, माझा घरवालाही बिघडलेला होता. कारण घरवालाही दारू प्यायचा आणि मुलगाही पांढऱ्यावर जाऊन खरा खायचा. पण एमआरएफची ताकद सांगतो मित्रांनो, माझ्या मुलालाही दूरस्थ एमआरएफनी केलं आणि माझ्या हसबंडलाही दूरस्थ जेव्हा सिस्टम शिकवते, 4 लोकांमध्ये जर जात आहो आपण खरा खाऊन आणि तिथून पचपच थुकणार तुम्ही प्लॅन देताना, तर तो काय म्हणणार, हा प्लॅन सांगायला ना खरा थुकायला, बरोबर आहे की नाही? तर माझा मुलगा आणि माझे मिस्टर दुरुस्त झाले. राहिली दारूची गोष्ट. जर माझे मिस्टर समजा माझ्यासोबत आहे आणि जर दारू घेऊन आले असते आणि मी त्यांच्यासोबत जर प्लॅन देत आहे, झालं नाही का, झालं नाही का, जर केलं असतं सांगा, तेच कंडिशन असती तुम्ही STC मध्ये असते का? नाही. पण ती पण बंद झाली. मी खरंच सांगतो मित्रांनो, इथे जे व्यक्ती बसलेले आहे ना, प्रत्येकाने पैसा कमवायला तर कराच करा, पण आपलं कुटुंब सुद्धा दुरुस्त करण्यासाठी एमआरएफ करून बघा. आणि एवढेच बोलते आणि माझे 2 शब्द इथे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. जोरदार